अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हाला सर्वांच्या नक्कीच चांगलीच्या स्वामी महाराज फोटो करू। आज आपल्याला वटपौर्णिमेनिमित्त संध्याकाळी आपल्या घरात ही एक वस्तू जाळायची आहे। वटपौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची आहे बघा, जेणेकरून आपल्या घरातील संपत्ती ही वाढत जावी। जेव्हा आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर जाते, अलक्ष्मीचा नाश होतो, तेव्हाच माता लक्ष्मी घरात प्रवेश करते। ह्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत, हे उपाय करायचे आहेत। तर चला व्हिडिओला सुरुवात करते। व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत अगदी बघा। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भीमसेनी कापूर हा प्रत्येकाच्या घरात असतो, पण भीमसेनी कापूर जो घरात आहे तो आपल्याला काय करायचा आहे, तो 1-2 तुकडे घ्यायचे आहेत। तो घेतल्यानंतर बघा, आता तुम्ही हे सत्यनारायण झाल्यानंतर केलं तरी चालेल आणि सत्यनारायणाच्या अगोदर केलं तरी चालेल, पण हे कधी करायचं आहे आपल्याला? प्रदोषी वेळी, जेव्हा तिन्ही सांजेची वेळ असते, जेव्हा माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते ना, तेव्हा आपल्याला ही सेवा करायची आहे। बघा, भीमसेनी कापूर घ्यायचा आहे। तुम्ही पंती घ्या, ती पंतीमध्ये तुम्ही तो भीमसेनी कापूर ठेवा। आपल्या घरातला जो दिवा पेटलेला आहे त्याच दिव्याला, म्हणजे आता एखादी दिवा ज्याने पेटवला आहे, ती गुलकाडी असते काडीची पिढीची, तिने जो पेटवलेला आहे त्याच काडीने आपल्याला तो दिव्याचा अग्नी आपल्याला कापूरला लावायचा आहे आणि काय म्हणायचं आहे की ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाविचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाविचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाविचे आहे। अगदी 108 वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र म्हटल्यानंतर बघा, हे झालंय, पण हातामध्ये थोड्याशा पिवळ्या मोहरी, घरातील रक्षा किंवा तुम्ही केंद्रातील रक्षा जी उदी म्हणतो आपण, ती घ्यायची आहे आणि कालभैरवाष्टक म्हणायचं आहे। कालभैरवाष्टक एकदा म्हणा, 11 वेळेस म्हणा, एकदा म्हटलं तरी चालेल आणि घरात संपूर्णपणे फेकायचं आहे। हे झाल्यानंतर आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी असते ती बाहेर निघून जाते। आपण म्हणतो ना, माता लक्ष्मी कधी प्रवेश करते? जर आपल्या घरात जर अलक्ष्मी असेल तर माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही, पण जर आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर जर गेली तेव्हाच माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते। म्हणून ही सेवा अतिशय महत्त्वाची असते। म्हणून सांगते, आपल्याला काय करायचं आहे, हे आपल्याला संपूर्णपणे आपल्या घरातली दारिद्र्य पूर्णपणे दूर करायची। पण हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिन्ही सांजेला आपल्याला आपलं घर अगदी स्वच्छ करायचं आहे। तिन्ही सांजेच्या अगोदर केर कचरा काढायचा आहे। तिन्ही सांजेला घर कधीही स्वच्छ करू नये। त्यानंतर घरात धूप दीप, देवापुढे दीप, दरवाजामध्ये दीप, त्याचबरोबर म्हणजे मुख्य दरवाजा जो असतो ना त्यामध्ये दीप लावायचा आहे, धूप लावायचा आहे माता लक्ष्मीला आकर्षून घेण्यासाठी। आणि त्याचबरोबर तुळशी मातेला सुद्धा आपल्याला धूप दीप लावायचं आहे। म्हणजे बघा, आपण जिथे जेव्हा धूप दीप आणि वातावरण प्रसन्न असतं ना, त्या घरातील म्हणजे एक समाधान, सुख, शांती खूपच वेगळं असतं। पण जेव्हा आपण हे करू आणि जेव्हा आपल्या घरात ती कापूर चालतो, त्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी अजून टाकायच्या आहेत। त्या 2 गोष्टी काय आहेत? एक म्हणजे अखंड लवंग टाकायची आहे आणि 1 वेलची टाकायची आहे। 2 अखंड लवंग आणि 1 वेलची टाकायची। माता लक्ष्मीला प्रिय असणारी वस्तू म्हणजे काय आहे? लवंग। आणि माता लक्ष्मीला म्हणजे बघा, आपण म्हणतो ना, पैसा आकर्षून घेण्याची क्षमता, लक्ष्मीला आकर्षून घेण्याची क्षमता कशात असते? लवंगमध्ये असते, वेलचीमध्ये असते। बघा, जेव्हा आपण हा उपाय करतो अगदी अतिशय श्रद्धेने करायचा आहे। मग तुम्ही हे ते चालू आहे आणि त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, आपल्या घरात शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावलेलाच असणार आहे, लावायचंच आहे। आपल्या घरात जेव्हा हा दिवा चालू असतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं, ही पूजा चालू आहे, ही जेव्हा आपण हा उपाय करतोय, ही सेवा जेव्हा चालू करतो ना, तेव्हा त्या कापुरासोबत आपल्याला तुम्ही 16 वेळेस तरी सुक्त घ्यायचं आहे। परत महालक्ष्मी अष्टकम तुम्ही 16 वेळेस 11 वेळेस घ्यायचं आहे। सोपं आहे, तुम्ही जे काही म्हणताल ते पटपट म्हणजे आपण म्हणून हे करायचं आहे। आज पौर्णिमा आहे, आता बघा ती सेवा चालू आहे, त्यामुळे त्या सेवेच्या वेळेस म्हणजे काय कापूर चालू आहे तोपर्यंत तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र, लक्ष्मी बीज मंत्र तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता। त्याचबरोबर का महालक्ष्मी अष्टकम, कनकधारा स्तोत्र हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। आपलं दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी कनकधारा स्तोत्रम हे पण खूप महत्त्वाचं आहे। ज्या महिलांना, ज्या व्यक्तीला असं वाटतं ना आपल्या घरात सुख शांती लाभावी ना, त्यांनी 100% हे करा। याने काय होणार आहे, खूप गडगंज पैसा आहे किंवा खूप म्हणजे तुम्ही खूप श्रीमंत होणार आहे असं नाही आहे, पण ह्याने जे समाधान लाभणार आहे, जे घरातील शांतता, सुख महत्त्वाचं असतं ना, ते फक्त ह्यामुळे आहे। आपल्या घरात जे काही आहे ना, आपण म्हणतो ना नेहमी की आपण म्हणतो ना, थोडं असावं, वाढतं असावं,
पण कमी नको व्हायला. मला हेच म्हणायचं आहे, जे वाढावं पण ते कमी नको व्हायला, स्थिर असावं. माता लक्ष्मी ही चंचल असते पण ती स्थिर असावी, ह्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला ह्या पद्धतीने आपल्या घरात छोटंसं का होईना कापुराचा होम आपल्याला हा करायचा आहे, जेणेकरून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप महत्त्वाचं असेल. आता हे झालं आहे, पौर्णिमेनिमित्त आपल्या घरात श्री सुक्तमचं पठण हे करायचंच आहे. त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची सेवा म्हणून आपल्याला श्री सप्तश्रुती दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडादेवीचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडादेवीचे तुम्ही मंत्रजप करू शकता. ते कुंकुमार्चनचं कुंकू तुम्हाला कपाळी लावायचं आहे, डबीत भरून ठेवायचं आहे. बघा खूप आपण म्हणतो ना की बघा माता लक्ष्मी दिवसभरात किती वेळेस येते की ती 7 वेळेस येत असते आपल्या दारामध्ये. तर आपल्या दारात आपल्या घरात शांतता नसेल किंवा दारिद्र्य असेल किंवा कुठल्याही वस्तू म्हणजे पसरलेल्या असेल, त्याला अर्थ नाही आहे. आपलं घर अगदी स्वच्छ ठेवायचं आहे. बघा बिखरलेलं पाहिजे नाही. संध्याकाळच्या वेळेस तुम्ही कुठल्याही प्रकारचा TV चालू ठेवायचा नाही आहे. काय असेल तर तुम्ही यूट्यूबवर किंवा मोबाईलमध्ये तुम्ही आपल्या स्वामींची गाणी असेल किंवा महालक्ष्मी अष्टकम, कनकधारा स्तोत्रम, विष्णू सहस्रनाम हे तुम्ही लावून द्यायचं आहे, जेणेकरून वातावरण एकदम शांतता राहील. हे बघा 6:30 ते 7:30ची वेळ अतिशय महत्त्वाची वेळ असते. ह्या वेळेमध्ये आपल्याला हे काही करायचं आहे. आणि गरुड पुराणात सुद्धा सांगितलेलं आहे, विष्णू पुराणात सांगितलेलं आहे, माता लक्ष्मी ही दिवसभरात 7 वेळेस तुमच्या दारी येत असते. पण जर माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आपण गुलाबाचं धूप लावायचं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर गुलाबाचं लावा, चंदनाचं लावा, पण लावायचं आहे. तिच्या आगमनासाठी आपण तिचं आगमन करायचं आहे. हे खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. महिलांना आपण ह्या ज्या गोष्टी करतो ना, त्याने आपल्याला खूप मोठा आनंद देऊन जातो. आपल्या घरातील वातावरण तसंच खूप छान प्रसन्न होऊन जातं. तसंच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे की आपल्याला कापुरावर ह्या 2 गोष्टी जाळायच्याच आहेत, मोहरी टाकायची आहे. त्यामुळे आणि ही सेवासुद्धा करायची आहे. तेव्हाच्या पुरतं इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.